कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता कोणाला म्हणतात ते आज आपण जाणून घेऊयात. गावाचा संरक्षक देवतेला ग्रामदेवता म्हणतात. गावावर कोणते संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून मंदिर उभारायचे आणि सण उत्सव ह्या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे, अशी पूर्ववार प्रथा परंपरा चालत आलेली असते. हे दैवत पूर, दुष्काळ, कुटुंब अशा नैसर्गिक संकटे, रोगराई इत्यादींपासून गावाचे संरक्षण करते असा समज आहे. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता यापासून बनलेला आहे. कुळाची देवता ती आपली कुलदेवता आणि ज्या देवतांची उपासना केल्यावर आपल्याला मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, अशी ही देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळेस पुरुष असते तेव्हा ती कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा कुलस्वामिनी असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला जी देवता आवडते, ज्या देवाची साधना, उपासना, पूजन करायला आवडते, त्या देवतेला इष्टदेवता असेही म्हटले जाते. मागील जन्मामध्ये आपल्या एका विशिष्ट देवाची साधना पूर्ण राहिली असेल तर म्हणून त्या देवाविषयी आपल्याला या जन्मात त्यांची आवड निर्माण होते. आपल्या जीवनात काही वेळा अचानक संकटे येतात, कामं अडकतात, मन शांत राहत नाही. अशा वेळा आपल्याला प्रश्न पडतो, सर्व काही सुरळीत आहे ना? आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर आहे ना? कुलदेवता म्हणजे फक्त देव नाही, ती आपल्या पूर्वजांची श्रद्धा, संरक्षण आणि ऊर्जा आहे. तर आपल्या घराची, वंशाची रक्षा करणारी देवी म्हणजेच कुलदेवता. जर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहिला तर आपल्याला जीवनात मार्ग आपोआप सापडतात. पूर्वी आपल्या घरातील लोक प्रत्येक शुभकार्यापूर्वी कुलदेवतेची पूजा अवश्य करत असत. लग्न असो, नवीन घर असो किंवा कोणतेही महत्त्वाचे काम असो, सर्वात प्रथम आपल्याला आठवण येते ती आपल्या कुलदेवतेचीच. कारण असं मानलं जातं, कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तर अडचणी कमी होतात, घरात शांतता आणि समृद्धी नांदते आणि नकारात्मक शक्तींपासून आपल्याला संरक्षण मिळतं. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं मनापासून कुलदेवतेचं नाव घ्यायला पाहिजे. मोठी पूजा नाही केली तरी चालेल, पण श्रद्धा आणि भाव असणं सर्वात महत्त्वाचं. शक्य असेल तर वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या मंदिराला भेट द्यायला हवी. ती फक्त एक भेट नसते, ती आपल्या मुळाशी जोडण्याची एक प्रक्रियाच असते. कुलदेवता आणि पूर्वज यांचा संबंध खूप खोल आहे. आपल्या घरातील मोठ्यांचा आदर करा आणि पितृपक्षात श्रद्धेनं तर्पण करायला विसरू नका. कारण पूर्वज समाधानी असतील तरच आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो. खोटं बोलणं, फसवणूक, इतरांना दुखावणं ह्या गोष्टींमुळे आध्यात्मिक ऊर्जा कमी होत असते. कुलदेवतेचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर वर्तन शुद्ध आणि प्रामाणिक असणे गरजेचे आहे. प्रत्येक घराच्या काही प्रथा आणि परंपरा असतात, जसे की विशिष्ट सण, उपवास किंवा पूजा. हे कुलाचार कधीही विसरू नका, कारण त्यातच आपल्या घराची आध्यात्मिक ताकद ही दडलेली असते. जेव्हा आपल्याला आयुष्यात कठीण वेळ येते तेव्हा घाबरून जायचे नसते, फक्त डोळे बंद करायचे आणि मनापासून कुलदेवतेचं स्मरण करायचं असतं. कुलदेवता ही आपल्याला योग्य मार्ग दाखवते आणि संकटातून आपल्याला बाहेर देखील काढते. अनेक घरांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालंय की जेव्हा लोक कुलदेवतेचे स्मरण करतात तेव्हा हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडलेले दिसतात. अडकलेली कामे पूर्ण होतात आणि त्यांचे मन शांत होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण आपसुकच निर्माण होतं. म्हणूनच कुलदेवता ही एक श्रद्धा नाही, आपल्या जीवनाची एक दिशा आहे. जर तुम्ही मनापासून त्यांचं स्मरण केलं तर त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच असतो. तर मित्रांनो, माझी कुलदेवता माहूरगडची रेणुका देवी आहे. तुमची कोणती आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.